जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आराध्य दैवत आहेत. आपल्या रयतेचे राजे आहेत, होते आणि कायम राहणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदूंसाठी, माता भगिनींसाठी आणि आपल्या सर्व भारतीयांसाठी जे काही स्वतःचं आयुष्य पणाला लावलं, अशा छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतानशी करणं हे किती वाईट आहे हे याच्या शब्दातही आम्ही सांगू शकत नाही. टिपू सुलतान म्हणजे धर्मांतरण करणारा व्यक्ती, टिपू सुलतान म्हणजे मंदिरं पाडणारा माणूस, आणि अशा माणसाची तुलना आपण आपल्या आराध्य दैवताशी करतो म्हणजे हे किती खालच्या पातळीला हे काँग्रेसचे लोक गेलेले आहेत हे तुम्हाला सगळ्यांना दिसतं. काय नेमकी आता इथून पुढची भूमिका असणार आहे? आज आंदोलन केलं, काही वेळा थांबलंय पण आंदोलन, पण पुढे काय? आंदोलन तुम्हाला इथं थांबलेलं दिसते, पण इथं आलेल्या प्रत्येक शिवभक्ताच्या मनातलं आंदोलन थांबलेलं नाही. आता नजीकच्या काळात शिवजयंती उत्सव आहे. आम्हाला असं वाटतं की ह्यांना शिवजयंती उत्सव साजरा करण्याचा सुद्धा अधिकार उरलेला नाही. यामागे भाजपचा वेगळा अजेंडा आहे असं काँग्रेसवाल्यांकडून आरोप करण्यात. आता काँग्रेसवाल्यांनी एवढी मोठी चूक केली, एवढा मोठा अपराध केलेला आहे, त्याच्यावर पांघरून घालण्याचं काम ते करत आहे. अध्यक्ष, आज काँग्रेस भवनच्या समोर तुम्ही आंदोलन केलं. आज आमची या ठिकाणी मागणी म्हणण्यापेक्षा आम्ही शिवाजी महाराजांच्या सन्मानार्थ हे आंदोलन करतोय. दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे पदाधिकारी हे टिपू सुलतानच्या समर्थनार्थ या ठिकाणी जमलेले दिसत आहेत. हा देश छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. आपल्या हिंदूंचं आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष टिपू सुलतानशी करतात, हे आम्ही सहन करणार नाही. त्यामुळे काल आम्ही या विषयात कायदेशीर गुन्हा दाखल केलाय आणि आज रस्त्यावरती उतरून आम्ही या ठिकाणी आमच्या भावना, तमाम शिवभक्तांच्या भावना या ठिकाणी व्यक्त करत आहोत. यामागे भाजपचा अजेंडा आहे असं काँग्रेस. भाजपचा अजेंडा हा छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि शिवाजी महाराजांच्या पुढे सर्व अजेंडे फिके आहेत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान जर काँग्रेस करत असेल तर काँग्रेसचा बुरखा फाडण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता रस्त्यावरती उतरून करेल. आता काय मागणी करताय? आम्ही तर आता त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला, पण या संदर्भात आम्ही न्यायालयात जाऊन त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्या पद्धतीने आमची रचना आम्ही केलेली आहे.